हे असं केळ फुल असतं बघा. हे केळ फुल आले ह्याला. हा, हे असं केळ फुल असतंय. ते केळ फुलाचे जसे शेवट जसे पानं उलगडतील असे फण्या बाहेर पडत जातात आणि शेवट मग केळ फुल मोडून टाकायचं म्हणजे वरची केळी पोसत जाते. ही विल्यम व्हरायटी आहे. ग्रँड नाईन, विल्यम आणि येलक्की असे 3 केळाची व्हरायटी असतात. त्यापैकी आपण तिन्ही व्हरायटी लावलेल्या आहेत. तिथं ग्रँड नाईन आहे, इकडे येलक्की आहे आणि विल्यम आहे. तर साधारणपणे याला लागण केल्यापासून 13 महिन्यात माल विकायला येतो. लागण केल्यापासून. आणि तो माल इथून आपण व्यापाऱ्यांना देतो. व्यापारी घेऊन जाऊन त्याचे रायपनिंग चेंबर मध्ये ठेवतात आणि तिथून तो विक्रीला माल जातो. काही चांगल्या क्वालिटीचा माल असेल तो एक्सपोर्ट पण होतो. साधारणपणे महिन्याभरात संपून जाते बाग. एखाद्या देशामध्ये आपल्या शेतातून केळी गेलेली एखाद्या देशात निघतो. केळीचे झाड कट केली, माल निघाला की आपण झाड कट करतो. झाड कट केल्यानंतर त्याला खाली असे परत नवीन फूट निघते. त्याला खोडवा म्हणतात. ह्या खोडव्याला सुद्धा परत 10 महिन्यात केळी निघते. बघा या केळीची मोठी झाडं आलेली कट केलेली आहेत. ही मोठी झाडं दिसतात का नाही? ठीक आहे. केल्यावर हे बारीक झाड परत येतं त्याला असं आणि परत 10 महिन्यामध्ये असंच मोठं झाड तयार होतं आणि केळी लागतात त्याला. मज्जा आहे का नाही? खाली जी पाईप दिसते ह्याला ड्रिपची म्हणतात. ड्रिप पाईप बघा. ह्याला केळीचं फुल म्हणतात. हे केळीचं फुल आले की त्याची वाढ थांबली, शेवट असतो हा त्या झाडाचा. एकदा फुल बाहेर पडलं की त्याची उंची वाढायची थांबते. मग तो घडामध्ये रूपांतर होतं. त्या घडामध्ये फुल मोडलं की मग केळी पोसायला सुरुवात होती. जोपर्यंत आपण फुल मोडत नाही तोपर्यंत केळी पोसत नाही. मग आपल्याला जेवढ्या त्या झाडावरती त्या घडाला जेवढ्या फण्या लागतात तेवढ्या फण्या ठेवायच्या आणि तिथं कट करून टाकायचं. म्हणजे मग ते राहिलेले जे झाडातून अन्न तयार होतं वर जातं त्यात ते घड फुटत जातो.